आनंदी, आनंदी, आर यू ऑल राईट? सॉरी, माझ्या बाबांना असंच काहीतरी होतं. कळत नाही मला तमाशाबद्दल एवढा राग काय. सो सॉरी. माझ्यामुळे तुला. ताई, तुम्ही रडू नका. तुम्ही जे माझ्यासाठी करता ना तेच खूप आहे. काय मावशी, कुठं चाललीस? आता त्याच्या वाड्यावरनं परत बोलावून आलं वाटतं. देवळात चाललीये शेवटचं कारण मांडायला. तुझ्यासारख्या पापी माणसाचं ऐकल देव? का असं रोज रोज बोलून जीवारी जखमा करतोयस? कारण माझी पोरगी अजून मी परत आलेली नाहीये. ए, कशा पै रोज रोज एकमेकांच्या अंगावर खेचत असता. अशाने काय बी होणार नाही, ठाव नाही तुम्हासनी? कसं काय गे मावशी, कुणाचा सौदा करून आलीस? ए, जे घडलं त्यात खरंच माझी चूक होती. माणूस म्हणून मला समजून घेणं या वाड्यातल्या कुणालाही कधीच जमलं नाही. पण यांनाही कधी जमणारच नाही का? हाडाचा कलावंत माणूस. तरीही माझ्या बाबतीत त्यांच्या सगळ्या संवेदना बोथट का व्हाव्यात? आता कसला विचार करताय? सध्या नारायणीचं काहीतरी चाललंय. नाहीतर एरवी देवघराकडे ढुंकून सुद्धा न बघणाऱ्या पोरीला गोगरास बरा द्यावासा वाटला. अहो, आता का त्या एवढ्याशा मुलीवर संशय घेताय तुम्ही? सापाचं पिल्लू किती छान छान दिसत असलं ना तरी ते सापाचंच पिल्लू असतं. काहीतरीच बोलू नका. कुणावर काही संशय आहे का तुमचा? मी सोडून सगळ्या जगावर संशय माझा. चहा. आणि हे काय? तुझ्या डोळ्यात ते शोभत नाहीये मम्मा. का? मला मन नाही, संवेदना नाहीत. तुला मन आहे ना? तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं सांग. मन मोकळं कर माझ्याकडे. अगं, खरं तुला सांगण्यासारखं काही नाहीये तुझा. मग खूप लहानपणीच तू मला बोर्डिंग मध्ये घातलंस. त्यानंतर फक्त तुझा पैसा आणि माझा एकटेपणा ह्याचीच सांगड घालत घालत मी मोठी झाली. नारायणी, आजूबाजूला माणसं असताना जेव्हा एकटेपणा जाणवतो ना, तो एकटेपणा आपण कुणाहीकडे व्यक्त नाही करू शकत. ही जळ माझ्यापर्यंत पोचलीये मम्मा. आता मला याची कारणं हवी आहेत आणि ही माझी विनंती आहे. कळत का नाहीये? काही गोष्टी मी तुझ्याशी नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? कारण माझे प्रॉब्लेम्स तुला सांगण्या इतके सिरियस नाहीयेत. सिरियस नाहीयेत? बाबा तुझ्यावर खुनी असल्याचा आरोप करतायत. मम्मा, खरं सांग, कोणाचा खून केलायस तू? आणि काय रे, काल रातच्याला पाणीसाठी किती शिट्ट्या वाजवल्या? धाराडूर झोपला होतास ना? अगं नाही, मी पाणी घेऊनच येत होतो, पण तेवढ्यात विष्णू दादानी मला पकडलं तिथं. आणि मग काय, त्याने मला त्याच्या बाजूलाच झोपवलं. नंतर वाड्यात काहीतरी गडबड झाली होती म्हणून मला जाग आली. नक्की काय झालं होतं ते माहित नाही. पंढऱ्या, तुला किती वर्ष झाली या वाड्यात? झाली की आता 5-6 वर्ष झाली. मला सांग, चंद्रकला कोण आहे? साहेबांच्या मानेवर बसलेलं भूत आहे ते. तमाशातलीच होती कोणीतरी, म्हणून सारखं साहेब तिचं चित्र काढत असतात. अरे पर साहेबांनी माझ्याकडे बघितल्यावर ते चंद्रकला असं का ओरडतात? कारण तू पण तमाशेवालीच आहेस ना. हे पर हे तुला माहित आहे, त्यांना थोडी. अगं हो, खरंच की.